इथे माझ्याकडे 2 कप भरून इडलीचं बॅटर बाकी होतं. तर या बॅटरमध्येच मी एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा, एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला टोमॅटो, 2 ते 3 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ टाकून सर्व जिन्नस एकजीव करून घेतले. सर्व जिन्नस छान एकजीव झाले आहेत. आता इथे मी गॅसवर अप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडं-थोडं तेल टाकूयात. तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम लो करून त्यामध्ये 2-2 चमचे बॅटर टाकूयात. व्यवस्थित अप्पे पात्रात बॅटर टाकून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटे अप्पे शिजवून घेऊयात. आता 5 मिनिटांनंतर झाकण काढूयात व चमच्यानी अप्पे पलटी मारून त्याची दुसरी बाजू पण शिजवून घेऊयात. आधी मध्य भागातील अप्प्यांची बाजू पलटी मारायची व नंतर कडांचे अप्पे पलटी मारून घ्यायचेत व त्यावर झाकण ठेवून आणखी 2 ते 3 मिनिटे अप्पे शिजवून घ्यायचेत. आता 3 मिनिटांनंतर पहा अप्पे दोन्ही बाजूंनी छान शिजले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व अशाच प्रकारे बाकी राहिलेले अप्पे सुद्धा बनवून घेऊयात. मस्त चविष्ट व रुचकर असे डाळ तांदूळाचे अप्पे टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करा. चवीला अप्रतिम लागतात. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.